ज्यावेळेस आपल्याला बघा स्लीव जोडायची असते किंवा ब्लाऊजला फिटिंग करायची असते, त्याच्या आधी आपल्याला ही मार्किंग करणं खूप गरजेचं असतं. पाठीमागचा भाग घेतलेला आहे, टक्स वगैरे मारून घेतलेले आहे. आपल्याला आता हा डबल करून घ्यायचा आहे. जी तुमची फिटिंग असेल ती फिटिंग आपल्याला इथे टाकायची आहे. आता माझी फिटिंग आहे इथे 30 इंच, म्हणजे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन मी 2 इंच घेतलेलं आहे, तिथे मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला उभी पण इथे टेपने ह्या पद्धतीने पकडायचं. पहिले पाठीमागच्याच भागाला मार्किंग करायची, हे लक्षात ठेवायचं. इथे माझं उभं भरलेलं आहे 8 इंच, तिथे पण मार्किंग केली. आणि त्याच्यानंतर हा बघा खालचा वरचा कपडा थोडा जरी जास्त कमी असेल ना, तो आपल्याला आहे ना 1.5 इंच किंवा 2 इंचापर्यंत सारखाच कट करून घ्यायचा. हे बघा इथे जास्त आहे, बघू शकता. म्हणजे ज्यावेळेस आपण स्लीव जोडतो ना, तर अजिबात खालीवर होत नाही. पुढचा भाग घेतलेला आहे आणि याला आहे ना हुक जोडतो, तो भाग घेतलेला आहे पूर्ण. हुकापासून म्हणजे आपण त्या पट्टीपासून मोजायचं 7.5 इंच. त्याच्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता तुम्ही. आता माझं 2 इंच आहे म्हणून मी 2 इंच घेतलेलं आहे. आणि वरती पण 8 इंच आहे का नाही ते बघून घ्यायचं. तिथे मार्किंग करायची आणि पुढचा कपडा कट करायचा. त्याच्यानंतर आता ही आईची पट्टी नेहमी बाहेर असते, ती बाहेरच्या बाजूला सोडायची. तिथून आपल्याला टेप पकडायचा 7.5 इंच, त्याच्यापुढे शिलाई मार्जिन 2 इंच आणि मार्किंग करायची. इथे पण 8 इंच आहे का नाही बघून घ्यायचं. पाठीमागचं माझं 8 इंच भरलेलं आहे म्हणून पुढच्या भागाला 8च इंच यायला पाहिजे आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता हे बघा दोन्ही भाग एकामेकावरती ठेवायचे आणि इथे आपल्याला 1.5 ते 2 इंचापर्यंत सारखंच कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग पण याच्यावर ठेवायचा, म्हणजे हे चारही आपले भाग सारखेच आले पाहिजे, म्हणजे आपली फिटिंग आहे ना खालीवर होत नाही. हे बघा त्याच्यानंतर आता इथे स्लीव्ज घेतलेली आहे. दंड घेरायचे तिथं सारखंच पकडायचं आणि वरच्या साईडला आहे ना 1 लाईन किंवा पाव इंच, काहीवेळेस अर्धा इंच इतकं जास्त कमी होत असतं, तर ते आपल्याला 1-1.5 इंचापर्यंत सारखंच इथे आपल्याला कट करायचं. हे बघा या पद्धतीने दोन्ही पण स्लीव्जला आपल्याला असंच करायचं, म्हणजे अजिबात आपली ना जी आपण शिलाईची लाईन घेतो ना फिटिंगची, खालीवर अजिबात होत नाही. बघा दोन्ही स्लीव्ज आपल्याला ह्या पद्धतीने अशाच कट करून घ्यायच्या. तुम्ही असं ब्लाऊज आहे ना शिवल्यानंतर आहे ना ते नेहमी ना असं मोजून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही फिटिंग करा किंवा स्लीव्ज जोडा. चला व्यवस्थित असं तुम्हाला समजून सांगितलं आहे. चला धन्यवाद.